आजी येईल, 1 तासाभरात येईल. का काही बोलायचंय का? नाही, काहीतरी विचारायचं होतं. लीला, म्हणजे इफ यू डोंट माइंड तू मला विचारू शकतेस. लीला, काय झालं? कोणी काही बोललंय का तुला? यांना खरंच विचारू का अंतराताईंबद्दल? पण नको, यांनी एजेंना सांगितलं तर? किशोर दादा, तुम्ही कोणाला सांगणार नाही ना? अगं, मला विषय काय ते तर कळू दे. खरं तर आजींनंतर या घरात हेच माझ्याशी चांगलं वागतात. मला नाही वाटत हे एजेंना काही सांगतील. अगं, विचार ना, काय विचारायचंय? मला अंतराताईंबद्दल विचारायचं. अंतराईबद्दल काय? किशोर दादा, मला सांगा ना, त्या नक्की कशामुळे गेल्या? तू थकलीयस, आराम कर. किशोर दादा, काय झालं? मी काही चुकीचं विचारलं का? लीला, माझा काही तुझ्यावर राग नाही, पण आत्ता हा प्रश्न मला विचारलास इथपर्यंत ठीक आहे. परत या घरात दुसऱ्यांदा कोणालाही विचारू नकोस, कारण या घरात अंतराईबद्दल बोललेलं कोणालाही आवडत नाही. कारणही तसंच आहे. त्यामुळे प्लीज हा विषय परत काढू नकोस. हाय. तू इथे कसा? अच्छा, तुमच्याकडे हाय म्हटल्यावर प्रश्न विचारतात का? सॉरी. हाय, आता सांग तू इथे काय करतोयस? मी इथे ना भाजी घ्यायला आलोय. ऑर्डर लिही. 1 किलो टोमॅटो आणि 1 किलो काकडी. लिही. हं? अगं ऑब्व्हियसली ना, इथे लिहिलंय मोहिते बेकरी. मग इथे काय भाजी घ्यायला येणार का? केक घ्यायलाच येणार ना. आणि मी ऐकलंय की इकडची जी मास्टर शेफ आहे ना, तिच्या हाताला खूप कमाल चव आहे. मग मी म्हणालो की एकदा तिला चान्स देऊन बघू, तिच्या हाताला खरंच चव आहे की लोक उगाच बोलतायत. हो का? हो. बोला ना सर. हाऊ मे आय असिस्ट यू? कुठला केक हवाय? फ्लेवर काय हवाय? कधी हवाय? कोणाला द्यायचा? नाव काय लिहायचंय? हो. सर, आरामात. टेक अ चिल पिल. ऑर्डर लिही. मला ना 3 किलोचा केक लागेल. आणि हो, मला आज संध्याकाळीच ऑर्डर पाहिजे. काय तुला केक बनवणं म्हणजे काय प्रिंट आउट काढणं इतकं सोपं वाटलं का? की बटन दाबलं आणि आला केक? किती मेहनत करायला लागते माहितीये का तुला? सकाळी लवकर उठा. हो रेवती, मला सगळं माहिती. आणि आय एम एक्स्ट्रीमली सॉरी की मी हे लास्ट मोमेंटला करावं लागतंय. 1 मिनिट. पण मला हा केक एजंटसाठी हवाय. अच्छा, एजंटसाठी हवाय? मग ठीक आहे. एजंट सारख्या जेंटलमॅन साठी मी एवढं करूच शकते. अच्छा, म्हणजे एजे जेंटलमॅन आणि मी माझं काय? तू जा. रेवती, रेवती. यश, तू जा. मला केक ऑर्डर मी. रेवती, तुम्हाला डायरेक्ट कटवतेस? हे बघ, तुला केक वेळेत हवाय की नाही संध्याकाळी? मग मला जरा केकवर फोकस कर. हो, मला हवाय, पण मी संध्याकाळी किती वाजता येऊ तुम्हाला सांग ना. मी तुला मेसेज करते. हा, मग मेसेज करतेस. फोन कुठे गेला? हा, नंबर बोल ना. मी ताईला मेसेज करते, ती तुला सांगेल. हा अगं पण रेवती. यश प्लीज. ओके, जातो मी. ताईला आठवणीने मेसेज. मी सकाळी मंदिरात गेले होते. आज अंतराचा वाढदिवस आहे ना, तिच्यासाठी प्रार्थना करायला. दरवर्षी अगदी न चुकता मी मंदिरात जाते या दिवशी. घरी देखील आपण तिचा वाढदिवस सगळीजण मिळून साजरा करतो. लीला, साजरा म्हणजे कसा साजरा करतो? म्हणजे
असं अभिराम पूजा करतो, देवपूजा करतो. अंतरानं अभिरामला एक लॉकेट दिलं होतं. अभिराम या दिवशी ते लॉकेट काढतो, अंतराच्या फोटो समोर ठेवतो, केक कापतो, तिच्या आवडीचे सगळे पदार्थ जेवणामध्ये बनतात. मग आम्ही सगळीजण एकत्र मिळून जेवतो. असा हा सगळा वाढदिवस साजरा करण्याचा प्रकार असतो. बरं एक काम कर बाळा, ते लॉकेट आहे ना, दरवर्षी मीच स्वच्छ करते. आता तू आलीयस, या वर्षापासून तू स्वच्छ करायचंस, ठीक आहे? हा. आजी मी काय म्हणते, मी नको. का ग? तुला माहितीये कोणाचं कपाट आहे? माझ्या अंतराचं कपाट आहे. हाऊ डे यू टच इट. लीला, काही घडलंय का? नाही नाही, असंच मला काहीतरी दुसरं काम सांगा ना, मी ते करते. मला माहित आहे, तू अभिरामच्या भीतीपोटी हे बोलतेयस ना. बाळा, आता असं करून कसं चालेल? तुलाच हे काम करावं लागेल. आता एवढ्याशा कामासाठी मला तू जिना चढवणार आहेस का? करशील ना? हो करते. आजी मला तुमच्याशी काहीतरी बोलायचं होतं ना. अगं बोलणं तर काय ग, आपलं होतच राहील. जरा काम आहे, मी देवघराकडे जाते. तुझं उरकलं की तू ये सावकाश. हा, एजे माझ्यावर चिडली कारण मी अंतरा त्यांच्या कपाटाला हात लावला होता. आणि आजींना सांगितलं तर आजी विचारतील की तू का कपाटाला हात लावायला गेलीस. मग काय उत्तर देणार मी त्यांना?